मित्रांनो, प्रत्येक माणसाच्या जीवनात संघर्ष असतो, पण जे संघर्षाला स्वीकारतात तेच यशाला गवसणी घालतात. आजचे हे 50 विचार तुमचं मन बदलून टाकतील आणि तुम्हाला जगण्याची नवी दिशा देतील. तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ. स्वप्न मोठं पहा, कारण तेच तुम्हाला उंच नेतील. दिवस असो कठीण, पण प्रयत्न थांबवू नका, कारण शेवटी यश तुमचंच असतं. संघर्ष हा आयुष्याचा भाग आहे, पण तोच तुमचं सामर्थ्य दाखवतो. थोडंसं थांबा, श्वास घ्या, पुन्हा उभे राहा. यश तुमच्यासाठीच वाट बघतंय. लोक काय म्हणतील हे विसरा, स्वतःवर विश्वास ठेवा. चुका होतील, शिका त्यातून. प्रत्येक क्षण शिकवण देतो. आत्मविश्वासच यशाची गुरुकिल्ली आहे. प्रत्येक दिवस नवा संधी घेऊन येतो. तेव्हा सकाळी उठून स्वतःला सांगा, आज काहीतरी वेगळं करायचं आहे. आळसाला हरवा, कारण वेळ पुन्हा येत नाही. मन मोठं असलं की मोठी स्वप्नही सहज जपता येतात. तोंडावर हसू ठेवा, कारण तेच तुमची ओळख आहे. जगासाठी प्रकाश बना. हरवलेलं परत सापडतं, पण हरवलेला आत्मविश्वास सापडत नाही. त्यामुळे नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा. लोकांचं ऐकणं थांबवा आणि स्वतःचा आवाज ओळखा. अडचणी येतातच, त्यातच जीवनाची खरी परीक्षा असते. धीर सोडू नका, कारण जो टिकतो तोच जिंकतो आणि तुमचं यश काहीच थांबवू शकत नाही. थोडं थांबा, विचार करा. जिथे जीवन थांबलेलं वाटतं तिथेच नवी दिशा सुरू होते. संघर्ष हेच बदलाचं कारण असतं, जगण्याला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी. यशस्वी लोक वेगळं काही करत नाहीत, तेच काम वेगळ्या पद्धतीने करतात. शिस्त, सातत्य आणि आत्मप्रेरणा हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे. ती तुम्हीही स्वीकारा. कधीही कमी समजू नका स्वतःला, कारण तुम्हीच तुमचं भविष्य घडवता. लोक नाकारतील, पण वेळ आल्यावर तुम्हीच झळकाल. त्यासाठी काम सुरू ठेवा. जीवन हे परीक्षा आहे, पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्यात आहे. धैर्य ठेवा, वेळ द्या. प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवतो आणि तुम्ही अधिक मजबूत होता. स्वप्न तेच बघा जे झोप उडवतात, कारण झोपेतले स्वप्न वास्तव होत नाहीत. मेहनत करा, घाम गाळा. यश तुमच्या पावलांवर येईल. फक्त चालणं थांबवू नका. जग बदलायला निघालात तर सुरुवात स्वतःपासून करा. शब्द कमी, कृती जास्त. लोक पाहतील आणि शिकतील. तुमचं उदाहरण बनेल प्रेरणा. मनातलं स्वप्न खरं करण्यासाठी वेळ लागावं लागतं. हसणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा. शांतपणे तुमचं काम करा. शेवटी तुम्हीच विजेता होणार. एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही अभिमानाने म्हणाल, मी हार मानली नाही. तो दिवस लवकर येण्यासाठी आजपासून लढा सुरू ठेवा. स्वतःवर प्रेम करणं शिकलं की दुसऱ्यांचं मत महत्त्वाचं वाटेनासं होतं. स्वतःची किंमत समजून घ्या. तुमचं अस्तित्वच अनमोल आहे, त्याला कोणीही कमी करू शकत नाही. वेळ लागेल, पण जे खरं आहे तेच घडेलच. धीराने चालत राहा. प्रत्येक पावलाला अर्थ आहे. विश्वास ठेवा, भविष्य उज्ज्वल आहे. यश हे झाडासारखं असतं, मुळं खोल रुजवावी लागतात. पाणी म्हणजे मेहनत, प्रकाश म्हणजे आशा आणि फळ म्हणजे तुमचं यश. परिस्थिती तुमचं भविष्य ठरवत नाही, तुमचे निर्णय ते ठरवतात. तोंडावर आलेल्या संकटांना सामोरे जा. पडून काही मिळत नाही. लढा, वाढा आणि जिंका. एक वाईट दिवस म्हणजे संपलं नाही, तर सुरुवातीचा एक धडा असतो. शिकून पुढे जा. भूतकाळ मागे टाका. तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे. जेव्हा सगळं थांबतं तेव्हा शांततेत उत्तर सापडतं. गोंधळात घाई करू नका. मन शांत ठेवा. संकटही संधी बनतं. संकट येतात कारण तुम्ही सक्षम आहात. ते तुमची परीक्षा नाही, तर प्रगतीचा टप्पा असतो. विश्वास ठेवा. तू तयार आहेस ना. लोक तुम्हाला समजून घेतीलच असं नाही, पण तुम्ही स्वतःला समजून घ्या. स्वतःवर काम करा. जग तुमचं ऐकू लागेल, पण आधी तुम्ही स्वतःचं ऐका. जग बदलायला वेळ लागतो, पण स्वतःला बदलायला फक्त निर्णय लागतो. आत्ताच निर्णय घ्या. आजपासून सुरुवात करा. भविष्य तुमचं वाट बघतंय. एक वेळ अशी येते जेव्हा शांती हीच शक्ती असते. वादाने काही मिळत नाही. समजूत असते मोठेपणा. शांत मनातच यशाचा मार्ग असतो. भूतकाळावर रडून काही मिळत नाही. भविष्यासाठी उठून चालणं गरजेचं आहे. जुने दिवस विसरा. नवे स्वप्न पहा, कारण अजूनही खूप काही बाकी आहे. तुमचं स्वप्न तुम्हाला झोपू देत नसेल तर समजा तेच खरंच तुमचं आहे. त्यासाठी झगडा. प्रत्येक दिवस नव्याने जगा, कारण यश वाट पाहतंय. विचार मोठे ठेवा, कारण लहान स्वप्न थांबवतात. मर्यादा मोडा. आपल्यात अमर्याद शक्यता आहेत. स्वतःवर प्रेम ठेवा. जीवन सागरासारखं आहे, कधी शांत, कधी वादळ. नाव स्वतः चालवावी लागते. इतरांना दोष देऊन काही मिळत नाही.
पताका तुम्हीच असता. खरा बदल बाहेर नाही तर आत घडतो. मनात सकारात्मकतेचं बीज पेरा, तेच भविष्य घडवेल. विश्वास ठेवा, परिवर्तन शक्य आहे. स्वप्न कितीही मोठे असले पण विश्वास नसेल तर ते अपूर्णच राहतात. म्हणून आधी स्वतःवर विश्वास ठेवा. पुढचं पाऊल आपोआप उमटेल. तुमच्या यशाचा पाया मजबूत होईल. शिकणं कधीही थांबवू नका, कारण ज्ञान म्हणजे खरी ताकद. जेवढं शिकाल तेवढंच आयुष्य खुलतं आणि शक्यता वाढत जातात. कधी वेळ चुकते, कधी आपण, पण शिकणं हे दोन्ही वेळा होतंच. त्यामुळे चुकांवर रडू नका, त्यातून उभे राहा आणि शिका. यश नेहमी झगडणाऱ्यांनाच मिळतं. जे थांबत नाहीत, जे रडत नाहीत, तर फक्त लढत राहतात. तुम्हीही त्या वाटेवर चालायला लागा. स्वतःचा रस्ता शोधा. काट्यांचं काय, ते येणारच. पण चालणं थांबवलं तर गमवाल सगळंच. म्हणून प्रयत्न सोडू नका. इतरांच्या यशाकडे पाहून स्वतःचं स्वप्न विसरू नका. प्रत्येकाचं वेळ वेगळी असते. तुमचं यशही वाट पाहतंय. फक्त तुमचा विश्वास हवा. माणूस हरतो तेव्हा नाही जेव्हा तो पडतो. हरतो तेव्हा जेव्हा तो उठायचं थांबवतो. म्हणून उठत राहा, कारण खेळ अजून संपलेला नाही. मनगटात जोर असेल तर नशिबालाही झुकावं लागतं. भाग्यावर विश्वास नको, स्वतःच्या कष्टावर ठेवा. तेच तुम्हाला विजय देईल. कधी संधी मिळत नाही तर कधी आपण ओळखत नाही. जीवनात संधी स्वतः निर्माण करा. स्वप्न केवळ पाहू नका, तर त्यासाठी झटाच. मन शांत ठेवा, कारण वादळात निर्णय चुकतात. सकारात्मक विचार ठेवा. संकटातही मार्ग सापडतो. फक्त शांत राहून बघा. समोरची वाट अंधारात असेल तरी एक पाऊल टाका, कारण अंधार कायमचा नसतो. प्रत्येक अंधारानंतर उजेड असतो. त्या उजेडासाठी चालत राहा. कधी कधी गप्प राहणंही उत्तर असतं. शब्दांपेक्षा कृती मोठी असते. लोक काय बोलतात ते विसरा. तुमचं ध्येय आठवा आणि पुढे निघा. स्वतःवर प्रेम करायला शिका, कारण जो स्वतःला मान देतो तो जगालाही जिंकतो. ही सवय लावा, आयुष्य सुंदर होईल. तुमचं यश इतरांच्या अपेक्षांवर नाही, तर तुमच्या निश्चयावर ठरतं. तयार व्हा, कारण जग तुम्हाला पाहते. आता वेळ आहे उठायची. माणूस मोठा तोच जो दुसऱ्याला उंच घेऊन जातो. स्वतःसाठी जगणं सहज आहे, पण इतरांसाठी जगणं हीच खरी माणुसकी आहे. सत्य कधीही हरत नाही. ते वेळ घेते उघड होण्यासाठी. खोटं झपाट्याने पसरतं, पण टिकत नाही. शेवटी सत्यच विजय मिळवतं. कठीण प्रसंग हे परीक्षेसारखे असतात. ते घाबरण्यासाठी नाहीत, तर खऱ्या सामर्थ्याची जाणीव देण्यासाठी असतात. म्हणून त्यांच्यापासून पडू नका. तयार राहा, घडत राहा. दुसरं कोणी येऊन तुमचं आयुष्य बदलेल ही अपेक्षा सोडा. तुमचंच आयुष्य, तुमचाच निर्णय आणि तुमचाच प्रयत्न. हसणं सोपं नाही, पण जगायला हसणं गरजेचं आहे. दुःख येतील, पण त्यावर विजय हसण्याने मिळतो. मनात हसा, चेहऱ्यावर उमटेलच. आज जे पेरलं ते उद्या उगम पावेलच. धीराने पाणी घाला, श्रद्धेने वाट पहा आणि मेहनतीनं त्याचं झाड बनवा. मित्रांनो, जर हे विचार मनाला भिडत असतील तर नक्की शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. जय हिंद.